गुड मॉर्निंग. मी सोनाली. तर आले नेहमीप्रमाणे कामावर. तर पहिल्या कामावर बनवायचा होता मला राजमा. आज नाही ते एका जणाचंच जेवण बनवायचं होतं, तर पटकन राजम्याचं वाटण्याची तयारी करून घेत होते. मग हे लगेच भाजायला ठेवून मी सॅलेड किसून घेतलं. ह्यांना ना किसूनच सॅलेड आवडतं. इथं ना आज एकाच जणाचं टिफिन द्यायचं होता. इथं ना सारखे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरच असतात. इथं ना मुलीच राहतात. मग कधी कोण असतं कोण नसतं. मग इथं राजमा पण रेडी होऊन मी लगेच दुसऱ्या कामावर आले. आता दुसऱ्या कामावर मस्त असे मुळ्याची साल काढून घेतली आणि बारीक असं किसून घेते. आज ना मला इथं मुळ्याचे पराठे बनवायला सांगितलेले. तर मी ना मुळ्या किसून झाला ना त्याच्यामध्ये ना मीठ घालणार आणि ना मिक्स करून ठेवून देणार. मग ह्यात पाणी सुटलं ना ते पाणी पूर्ण हाताने जेवढं पिळता येईल ना मला तेवढं पिळून मग त्याच्यानंतर त्यात मसाले घालणार. अशा पद्धतीने मुळाही किसून झाला होता. मी लगेच कोबीची भाजी पण अशी किसून घेतली होती, म्हणजे ना पटकन होते एका वाफेत. ती फोडणीला देऊन मी तर ना लेमन राईसची तयारी केली होती. कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि टोमॅटो. मला लेमन राईस बनवायचं होतं. मी मुळ्याच्या पराठ्यामध्ये ना कांदा, कोथिंबीर आणि मिरची घालणार आहे, थोडासा ओवा आणि मीठ. त्याची तयारी लगेच करून घेतली. इथं ना कोबीची भाजी रेडी झाली होती. लगे मला इथं ना एक ॲपल कट करायला सांगितला होता, तोही लगेच अशी कट करून घेत होते. इथं लेमन राईस रेडी झाला होता. इथं मी लगेच पराठे बनवायला घेतले मुळ्याचे. मला ना मुळ्याचे पराठे ना 10 बनवायचे होते. पटापट असे करून घेते. तुम्ही कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. अशा पद्धतीत लाटून घेतले मी. 10 पराठे असे रेडी झाले होते मुळ्याचे. मी आले तिसऱ्या कामावर. तर तिसऱ्या कामावर बनवायचा होता मला खमंग ढोकळा. त्याच्यासाठी ना असं त्यांच्याकडं प्रीमिक्स होतं, ते मस्त असं पाणी टाकून मस्त असं फेटून घेतलं. जास्तही पाणी नाही घालायचं, त्याच्यात असतं लिहिलेलं सगळं, ते वाचून मस्त असं बनवून घेतलं. मी ना हे कुकरला लावलं होतं. कुकरला ना शिट्टी नव्हती लावली, असंच लावून दिलं होतं कुकरला. मग नंतर भेंडी बनवायची होती थोडीशी, ती कट करून घेतली. मग इथं मला मशरूम शॉर्टे करायचे होते, त्याच्यासाठी ना मी लसूण आणि मशरूम कट करून घेतला. मग इथं भेंडी रेडी झाली होती. इथं मशरूम पण झाले होते सॉटे. इथं बनवायच्या होत्या मला 5 चपात्या, त्याही पटापट करून घेते अशी पद्धतीत. मग एक नाचणीची भाकर बनवायची होती, ती पटकन अशी मी ना नाचणीची भाकर लाटूनच बनवत असते. तर इथे एक नाचणीची भाकर आणि 5 चपात्या रेडी झाल्या होत्या. मस्त असं तुपलं. रात्री ना पनीरची भाजी होती, ती गरम केली. इथे एक ऑमलेट बनवलं होतं. इथं डाळ शिजवून ठेवली होती. ढोकळा बनवलं होता. आता मी निघाले माझ्या घरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.